लोकांकडे खरंच जास्त वेळ असतो का? हा प्रश्न अगदी मूलभूत आहे, पण तितकाच विचार करायला लावणारा सुद्धा. इलॉन मस्क किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याकडे काय 30 तासांचा दिवस असतो का? नक्कीच नाही. त्यांच्याकडेही दिवसाचे तेच 24 तास असतात जे तुमच्या आमच्याकडे असतात. पण गंमत कुठे आहे माहितीये? मुख्य फरक हा आहे की ते त्यांच्या मेंदूचा वापर अत्यंत वेगळ्या आणि स्मार्ट पद्धतीने करतात. थोडक्यात सांगायचं तर हा वेळेचा खेळ नाहीच मुळी, हा पूर्णपणे मेंदूच्या कार्यक्षमतेचा खेळ आहे. 60,000. हो, बरोबर ऐकलत, 60,000. हा आकडा जरा डोळ्यांसमोर आणा. न्यूरोसायन्स असं सांगतं की एका सामान्य मानवी मेंदूमध्ये दररोज चक्क 60,000हून अधिक विचार निर्माण होतात. आणि यातली सर्वात आश्चर्याची किंवा थोडी चिंतेची बाब काय असेल तर यातील बहुतांश विचार हे केवळ लक्ष विचलित करणारे, नकारात्मक किंवा निव्वळ चिंतेचे असतात. आता तुम्हीच सांगा, जर एवढा मोठा गोंधळ सतत आपल्या डोक्यात सुरू असेल तर बिचाऱ्या मेंदूने एकाग्रता कशी काय साधावी? आणि म्हणूनच हे एक तत्त्व अत्यंत प्रभावी ठरतं. आपल्या मनाला प्रशिक्षित करा, नाहीतर ते आपल्याला प्रशिक्षित करेल. हे अगदी खरं आहे. जर आपण मनावर नियंत्रण मिळवलं नाही तर तेच आपलं मालक बनतं. यशाचं रहस्य हे केवळ बैलगाडीसारखी जास्त मेहनत करणं हे नाहीये बरं का. तर मेंदूचा गुलाम न होता त्याला योग्य दिशा देणं आणि त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या यशाचं गमक आहे. तर आजच्या या विश्लेषणाची रचना आपण 6 प्रमुख भागांमध्ये केली आहे. आपण पाहणार आहोत ब्रेन पॉवर पॅराडॉक्स, एकाग्रतेचा शारीरिक पाया, मल्टीटास्किंगचा गैरसमज, स्मरणशक्तीची प्रक्रिया, मेंदूची उत्सुकता आणि शेवटी सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं 21 दिवसांचं उत्पादकता चॅलेंज. चला, तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. ब्रेन पॉवर पॅराडॉक्स. यशस्वी लोक त्यांच्या मेंदूच्या मर्यादा कशा ओळखतात आणि त्या कशा हाताळतात हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. उदाहरणार्थ, इलॉन मस्क यांचंच उदाहरण घेऊया. लक्ष विचलित होऊ नये म्हणून ते आपला संपूर्ण दिवस अत्यंत काटेकोर अशा छोट्या छोट्या टाईम ब्लॉक्समध्ये विभागतात. थोडक्यात सांगायचं तर मेंदूची ही चंचलता ते एका अत्यंत शिस्तबद्ध रचनेने अगदी सहज हाताळतात. याचा आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे थिंक वीक ही भारी संकल्पना. बिल गेट्स ही पद्धत अगदी नियमितपणे वापरतात. यात ते काय करतात तर सखोल विचारांसाठी पूर्णपणे एकांत आणि कोणताही व्यत्यय नसलेला वेळ स्वतःसाठी राखून ठेवतात. मेंदूला कोणत्याही व्यत्ययाशिवाय अत्यंत सखोल विचार करण्याच्या अवस्थेत ढकलण्याचा आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पादकता पिळून काढण्याचा हा एक सिद्ध झालेला खात्रीशीर मार्ग आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, एकाग्रतेचा शारीरिक पाया. बघा, आपला मेंदू हे शेवटी एक जैविक हार्डवेअरच आहे ना, आणि त्याला प्रभावीपणे काम करण्यासाठी शरीराच्या काही अगदी मूलभूत गरजा पूर्ण होणं अत्यंत आवश्यक असतं. तुमच्या शरीराची स्थिती जशी असेल त्याचा थेट आणि तडाखेबंद परिणाम तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असतो. यासाठी हालचालीचा नियम अतिशय सोपा आणि प्रभावी आहे. पायरी 1, 40 ते 50 मिनिटे एका जागी बसून पूर्ण एकाग्रतेने काम करणे. आणि पायरी 2, शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी किमान 5 मिनिटे चालणे. तुम्हाला माहितीये, अल्बर्ट आइन्स्टाईन अनेकदा असेच चालत असत, कारण चालण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारतं आणि नवनवीन भन्नाट कल्पना सुचतात. सतत एकाच जागी खिळून बसून राहिल्याने मेंदूची कार्यक्षमता हळूहळू पण नक्कीच कमी होऊ लागते. आता इथे दिसणारा फरक खरोखरच खूप काही सांगून जातो. एका बाजूला 4 ते 5 तासांची अपुरी झोप घेणारा विद्यार्थी आहे आणि दुसऱ्या बाजूला 7 ते 8 तासांची अगदी शांत झोप घेणारा विद्यार्थी. अपुऱ्या झोपेमुळे काय होतं तर मेंदूला प्रचंड थकवा येतो आणि नेमक्या परीक्षेच्या वेळी उत्तरे विसरली जातात. याउलट जर पुरेशी झोप घेतली तर स्मरणशक्ती अत्यंत तीक्ष्ण राहते. सोप्या भाषेत सांगायचं तर झोप ही मेंदूसाठी एका रिचार्ज प्रक्रियेसारखी असते. ती दिवसभरात जमा केलेल्या सर्व माहितीची योग्य मांडणी करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करते. या शारीरिक गरजांमध्ये आणखी एक गोष्ट येते, ती म्हणजे तणावमुक्ती. यासाठी ध्यान, दीर्घ श्वासोच्छ्वास आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडं चालणं यांसारखे अगदी साधे पण प्रभावी मार्ग वापरता येतात. बघा, कामाचा थोडासा ताण असणं अगदी ठीक आहे, तो आपल्याला ढकलतो. पण सततचा आणि तीव्र तणाव मात्र आपल्या कार्यक्षमतेचा अक्षरशः चुराडा करतो. म्हणूनच यशस्वी नेत्यांसाठी त्यांच्या मेंदूला पुन्हा ताजेतवानं करणारी ही दररोजची रिसेट प्रक्रिया अत्यंत अनिवार्य असते. पुढे जाऊया तिसऱ्या भागाकडे, मल्टीटास्किंगचा गैरसमज. हा आधुनिक जगातील सर्वात मोठा सापळा आहे बरं का.
अनेक उपकरणांवर एकाच वेळी काम करण्याचा आणि मी सगळं काही एकाच वेळी हाताळू शकतो हा जो अट्टहास असतो ना, तो मेंदूच्या नैसर्गिक कार्यपद्धतीच्या अगदीच विरुद्ध आहे. मल्टीटास्किंगचं हे गणित खरोखरच धक्कादायक आहे. थोडं लक्ष देऊ नये का? जेव्हा आपण 1 तास मल्टीटास्किंग करतो ना, तेव्हा त्यातून केवळ 20 मिनिटेच खरं उत्पादक काम होतं आणि उरलेली तब्बल 40 मिनिटं लक्ष पुन्हा केंद्रित करण्यातच वाया जातात. कोणत्याही एका व्यत्ययानंतर मेंदूला पुन्हा त्याच एकाग्रतेच्या अवस्थेत येण्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागतात. एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने आपला प्रत्यक्ष काम करण्याचा वेळ किती झपाट्याने कमी होतोय हे यातून अतिशय स्पष्ट दिसतंय, नाही का? भाग 4. स्मरणशक्ती आणि शिकण्याची प्रक्रिया. आता आपण थेट मेंदूच्या कॉग्नेटिव्ह इंजिनाबद्दल म्हणजे संज्ञानात्मक इंजिनाबद्दल जाणून घेऊया. आपला मेंदू नवीन माहितीवर नक्की कशी प्रक्रिया करतो, ती कशी साठवतो आणि वेगवेगळ्या गोष्टींचा परस्पर संबंध कसा जोडतो हे समजून घेणं खूपच रंजक आहे. आता इथे पाठांतर आणि कथेची जोड यातील मोठा फरक लक्षात घ्या. फक्त सफरचंद, कुत्रा, कार असे सुटे शब्द पोपटपंची करून पाठ केले तर ते फार काळ लक्षात राहत नाहीत. पण कारमध्ये बसलेला एक कुत्रा मजेत सफरचंद खात आहे अशी एक थोडीशी भन्नाट आणि रंजक गोष्ट तयार केली तर मेंदू ती चटकन पकडतो आणि दीर्घकाळ लक्षात ठेवतो. कारण मेंदू केवळ कोरडी तथ्ये लक्षात ठेवत नाही, तो अशा रंजक कथा आणि परस्पर संबंध अगदी घट्ट लक्षात ठेवतो. आणि नेमकं हेच कारण आहे की साध्या कंटाळवाण्या मजकुरापेक्षा आपला मेंदू चार्ट आणि चित्रांसारख्या दृश्य माहितीला नैसर्गिकरित्या अधिक प्राधान्य देतो. नकाशे, इन्फोग्राफिक्स आणि प्रेझेंटेशन्स हे वाचलेल्या परिच्छेदांपेक्षा खूप सहजपणे समजतात आणि अधिक काळ लक्षात राहतात. कारण आपल्या मेंदूची मूळ रचनाच तशी व्हिज्युअल असते. माहिती लक्षात ठेवण्याचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा गेम चेंजर नियम म्हणजे स्पेस्ड रिपिटेशन. हे कसं काम करतं? पहिल्या दिवशी माहिती वाचायची, तिसऱ्या दिवशी ती पुन्हा पाहायची आणि 7व्या दिवशी तिची पुन्हा उजळणी करायची. सतत उजळणी करणं हा शिकण्याचा अगदी पक्का पाया आहे. जसं एखादं नवीन गाणं आपण वारंवार ऐकून हळूहळू शिकतो ना, अगदी तसंच विशिष्ट अंतराने माहितीची उजळणी केल्याने ती कायमस्वरूपी आपल्या मेमरीमध्ये पक्की होते. आता येऊया 5व्या भागावर, मेंदूची उत्सुकता वाढवणे. मेंदूला अत्यंत सतर्क आणि सक्रियपणे शिकण्याच्या अवस्थेत आणण्यासाठी म्हणजेच त्याला एकदम अलर्ट मोडमध्ये नेण्यासाठी ही एक जबरदस्त युक्ती आहे. तुम्हाला माहिती आहे, मानवी मेंदूला अनुत्तरित प्रश्न किंवा अर्धवट सोडलेल्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्याला उत्तरे शोधण्याची एक नैसर्गिक ओढ असते. इंटरनेटवरील रहस्यमय शीर्षके किंवा व्हिडिओजमधले ते क्लिफहँगर्स असतात ना, ते नेमका आपल्या उत्सुकतेचा ताबा घेतात आणि आपला फोकस आपोआप वाढवतात. याच तत्वाचा जर आपण आपल्या कामात जाणीवपूर्वक वापर केला तर आपली शिकण्याची प्रक्रिया अक्षरशः रॉकेटसारखी वेगवान होऊ शकते. आणि आता आपला शेवटचा आणि 6वा भाग, 21 दिवसांचे उत्पादकता चॅलेंज. आत्तापर्यंत आपण जे काही शारीरिक आणि संज्ञानात्मक नियम पाहिले त्या सर्वांना एकत्र आणून कृतीत उतरवण्याची ही एक मास्टर प्लॅन किंवा व्यावहारिक योजना आहे. या चॅलेंजचे फायदे काय आहेत? अगदी स्पष्ट आहेत. एकाग्रतेत प्रचंड वाढ, अत्यंत जलद विचार प्रक्रिया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याची क्षमता. हे सर्व वैज्ञानिक आणि जैविक नियम जर तुम्ही सलग 21 दिवस अत्यंत काटेकोरपणे पाळलेत तर हे आश्चर्यकारक परिणाम नक्कीच म्हणजे 100% मिळवता येतात. तर मंडळी, या सखोल विश्लेषणाचा शेवट आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. तुमचा मेंदू तुमचा मालक असेल की तुमचा नोकर? या सर्व वैज्ञानिक तत्वांचा वापर करून आपला मेंदू कसा ऑप्टिमाइज करायचा आणि आपल्या कार्यक्षमतेचा सर्वोच्च स्तर कसा गाठायचा यावर आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. कारण ही माहिती केवळ ऐकून सोडून देणं पुरेसं नाहीये, तर ती रोजच्या जीवनात लागू करणं हाच यशाचा खरा मार्ग आहे. विचार नक्की करा.